नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. लग्न समारंभ असो किंवा काही कुठला मोठा कार्यक्रम असो, वांग्या बटाट्याची ही भाजी आवर्जून केली जाणारी भाजी आहे आणि ती तितक्याच आवडीने सुद्धा खाल्ली जाणारी भाजी आहे. आज आपण अशा चमचमीत अशा चवीची भाजी तयार करणार आहोत, जी तुम्ही चपातीबरोबर किंवा बिट्ट्यांसोबत सुद्धा आवडीने खाल. चला तर मग आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. इथं मी वांगी घेतलेली आहेत आणि बटाटा घेतलेला आहे. बटाट्याचं प्रमाण थोडं मी कमी ठेवलेलं आहे वांग्यापेक्षा. बऱ्याच वेळा वांग्या बटाट्याच्या भाजीमध्ये बटाट्याचं हे प्रमाण जास्त असतं आणि वांग्याचं कमी असतं. पण तुम्ही अशा पद्धतीची भाजी करून बघा, चवीला अप्रतिम लागणारी ही भाजी आहे. आपण आता वांगे व बटाटा कापून घेणार आहोत. त्याआधी आपण वांग्यावर असलेले हे पूर्ण काटे एका चाकूने छान काढून घेणार आहोत आधी आणि नंतर याच्या फोडी तयार करून घेणार आहोत आपण बटाट्याच्या. बटाट्याचं प्रमाण आपण कमी ठेवल्यामुळे वांगे जे आहेत ते वांगे छान शिजणार आहेत आणि चवसुद्धा त्याची वांग्यामुळे भाजीला छान येणार आहे. आता पहा, हे अशा पद्धतीने आपण वांग्यांवरचे पूर्ण काटे आधी काढून घेणार आहोत आणि नंतर याच्या फोडी करून घेणार आहोत. तुम्हाला जर वांगे कडवट असले किंवा ते शिजायला थोडी लवकर शिजायचे असल्यास तुम्ही वांग्यांना अर्धा तास आधी मीठसुद्धा लावून ठेवू शकता. त्यामुळे वांग्यांचा कडवटपणासुद्धा निघून जाईल आणि उन्हाळ्याच्या वांग्यामध्ये बिया ज्या असतात त्या बियांचं प्रमाणसुद्धा जास्त असतं. तर तुम्ही मीठ लावल्यामुळे बिया ज्या असतात वांग्यामध्ये त्या बिया पण बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होते आपल्याला. जेव्हा आपण भाजी करताना फोडी धुवून घेतो तेव्हा छान चोळून घ्यायच्या हाताने, तेव्हा त्यातल्या बियांचं प्रमाणसुद्धा बऱ्याच वेळा कमी होतं. पहा, आता या वांग्यांमध्ये सुद्धा बिया थोड्या जास्त आहेत. यांनासुद्धा मी मीठ लावून घेणार आहे आणि जो आपला कडवटपणा असतो तो सुद्धा मिठामुळे बराचसा कमी होतो. चला तर मग आता आपण बटाटासुद्धा कापून घेणार आहोत आणि मग भाजीच्या फोडणीची तयारी करणार आहोत. आता बटाटासुद्धा मी कापणार आहे, पण इथं मी बटाट्याची साल काढलेली नाही, कारण बटाटा आपण सालीसहित वापरणार आहोत आणि बटाट्याचे सुद्धा असेच मोठे काप करणार आहोत. त्यामुळे बटाटा आणि वांग सोबतच छान शिजल्या जाईल. आता आपण बटाट्याचे काप केल्यानंतर हे बटाटे छान पाण्यामध्ये 5 ते 7 मिनिटं ठेवणार आहोत. त्यामुळे बटाट्याचा असलेला स्टार्च पूर्ण निघून जाणार आहे. आणि आता वांग्यांनासुद्धा मी मीठ लावलेलं आहे. ती क्लिप तुम्हाला दाखवायची राहून गेलेली आहे. आता पहा, असे बटाट्याचे हे काप करून झालेले आहेत. आपल्याला एवढे काप ठेवायचे आहेत. बटाट्याचे काप आपल्याला जास्त बारीक असे करायचे नाही आहेत. आता पूर्ण बटाटा मी हा असाच कापून घेणार आहे आणि यामध्ये पाणी घालून घेणार आहे. त्यामुळे बटाटा आपला लालसुद्धा पडणार नाही आणि यातला स्टार्चसुद्धा निघून जाईल. आता भाजीसाठी जे वाटण करायचं आहे त्यासाठी मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि सुकं खोबऱ्याऐवजी मी इथं म्हणजे जो खोबरा खीस आहे तो वापरलेला आहे. तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता. 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा वापरलेला आहे आणि थोडी जास्त कोथिंबीर वापरलेली आहे. हे आपण भाजून न घेता याचं कच्चंच वाटण आपल्याला तयार करायचं आहे. हे पूर्ण मी आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि याचं वाटण तयार करणार आहे. थोडं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आणि याचं चांगलं असं बारीक वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. इथं मसाला हा दुसरा खडा मसाला मी कुठलाच वापरलेला नाही. आता आपण जे भांड्यामध्ये तेल गरम करून म्हणजे ठेवलेलं आहे. तेल छान आता गरम झाल्यानंतर आपण जी मसाला तयार केलेला आहे पेस्ट, ती पेस्ट या मसाल्यात छान परतून घेणार आहोत. आता इथं मी तेल टाकलेलं आहे आणि मोहरी टाकून घेतली तेल तापल्यानंतर. मोहरी फुलल्यानंतर आपण त्यामध्ये जिरं घालणार आहोत. जर तुम्हाला हिंग आवडत असेल तर इथं हिंगही तुम्ही घालू शकता. आता जिरंसुद्धा छान फुललेलं आहे आणि आता यामध्ये आपण तयार केलेले जे मसाल्याची पेस्ट होती ती घालून घेणार आहोत आणि त्यावर लगेचच मी झाकण ठेवलेलं आहे. कारण त्यामुळे जे शिंतोडे भाजीचे बाहेर पडतात ते आपल्या म्हणजे गॅसवर न उडता लगेचच आपण ते झाकण ठेवून छान परतून घेऊ शकतो मसाला. आता हे तेलात छान मसाला झाल्यानंतर आपण त्यामध्ये सुके मसाले आहेत ते मसाले घालून घेणार आहोत आणि झाकण ठेवल्यामुळे जो भाजीचा छान मसाल्याचा अरोमा असतो तो छान त्या भाजीतच राहतो. आता पहा, यामध्ये मी कढीपत्तासुद्धा टाकून घेतलेला आहे. आता आपण कढीपत्ता छान यामध्ये परतून घेणार आहोत आणि कढीपत्ता आपण सुरुवातीला न घालता आता घातलेला आहे, कारण कढीपत्त्याचा रंग हा तसाच राहतो. पहा, आता मसाला छान परतल्या गेलेला आहे आणि परतल्या गेल्यानंतर मसाल्यातील तेलसुद्धा लगेचच वर येतं. यामध्ये आता आपण सुके मसाले घालणार आहोत. सुक्या मसाल्यांमध्ये आपण
जे नेहमीचे आपले मसाले आहेत तेच वापरणार आहोत. इथं मी लाल तिखट वापरलेलं आहे, कारण वांग्या बटाट्याची भाजी ही आपण लग्न समारंभात किंवा पंक्तीमध्ये खातो तेव्हा ती थोडी तिखट असते. इथं 2 चमचे वापरलेले आहेत मी लाल तिखट आणि 1 चमचा किचन किंग मसाला वापरलेला आहे. अर्धा चमच्याला थोडं कमी असं मी हळद वापरलेली आहे आणि अर्धा चमचा मी इथं धनेपूड वापरलेली आहे आणि अर्धा चमचा एवढं मी जिरेपूड वापरलेली आहे. आता हे मसाले छान आपण मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आणि आणखी ते 2 ते 3 मिनटं मसाले छान आपण परतून घेणार आहोत. त्यामुळे पूर्ण मसाले छान जी आपण पेस्ट केलेली होती त्यासोबत पूर्ण शिजणार आहेत आणि पूर्ण त्या मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो आपल्या भाजीला येणार आहे. त्यासाठी छान मसाला आपण झाकण ठेवून परतून घेणार आहोत अगदी 2 ते 3 मिनटं. पहा यावरील तेल किती छान सुटलेलं आहे मसाल्याला. आणि आता आपण जो बटाटा कापून ठेवलेला होता तो बटाटा आपण छान 2 पाण्याने धुवून घ्यायचा आणि या मसाल्यात टाकायचा आणि मसाल्याबरोबर जो बटाटा आपण टाकलेला आहे तो आपण झाकण ठेवून 2 मिनटं परतून घेणार आहोत. त्यामुळे बटाट्याला सुद्धा छान मसाल्याचा फ्लेवर येईल आणि पूर्ण हा बटाटा मसाल्यामध्ये छान कोट होईल. आता हा पूर्ण आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचा मसाला आणि झाकण यावर ठेवून अगदी 2 ते 3 मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला आणि आपण त्यामध्ये मग नंतर पाणी घालणार आहोत. पहा अशा पद्धतीने आता झाकण ठेवलेलं आहे आणि अगदी 2 मिनटं हे मी बटाटा थोडा तेलामध्ये या मसाल्यात परतून घेतलेला आहे. आता एक वेळ छान मिक्स करून घेणार आहोत आपण आणि नंतर मग त्यावर मी झाकण ठेवणार पाणी टाकणार आहे त्यामध्ये. आता सुरुवातीला आपण पाणी थोडं कमीच टाकणार आहोत आणि बटाटे आपले 50 ते 60% एवढे आपण शिजवणार आहोत. वांगं आणि बटाटा जर आपण सोबत टाकलं तर बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो आणि वांगं हे लगेचच शिजलं जातं. आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि झाकण ठेवणार आहोत आपण आणि बटाटे शिजू देणार आहोत. एक वेळ छान आता हे आपण मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेणार आहोत. आता यावर मी झाकण ठेवणार आहे. आपले बटाटे आपण 5 ते 7 मिनटं छान शिजू देणार आहोत आणि नंतर मग आपण चेक करू आपले बटाटे किती शिजलेले आहेत. आता 5 ते 7 मिनिटानंतर मी बटाटे चेक करणार आहेत. तर आता आपले बटाटे असे आपण चमच्याने दाबून पाहायचे. आता बटाटे आपले शिजलेले आहेत. याच वेळी आपण यामध्ये वांगे घालणार आहोत. आता जे वांगे होते मी मीठ लावून ठेवलेले ते छान 2 पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत आणि ते आपण या बटाट्यासोबत मसाल्यात टाकणार आहोत आणि छान हे सुद्धा मिक्स करून घेणार आहोत आपण बटाट्यामध्ये. आता यामध्ये मी पाणी घालणार आहे. पाणी इथं मी थोडं कोमट असं करून घेतलेलं आहे. थंड पाणी भाजीमध्ये वापरायचं नाही. त्यामुळे भाजीवरील तरीसुद्धा कमी होते आणि छान जो भाजीचा फ्लेवर आहे तो फ्लेवरसुद्धा भाजीला पाहिजे तसा येत नाही. आणि आता यामध्ये चवीप्रमाणे मी मीठ घातलेलं आहे. हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया छान. आपण सुरुवातीला थोडं पाणी कमीच घातलेलं होतं. आता आपण पाणी थोडं वाढवलेलं आहे भाजीमध्ये. हे छान आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता यावर आपण झाकण ठेवून वांगे छान शिजवून घेणार आहोत. आणि वांगेसुद्धा अगदी 5 मिनिटात आपले शिजले जाणार आहेत. आता 5 मिनिटानंतर पाहूया. पहा आता भाजीला पण छान रंग आलेला आहे आणि भाजीला घट्टपणासुद्धा छान आलेला आहे. जास्त घट्टही ठेवायची नाही भाजी आणि जास्त पातळही भाजी आपल्याला ठेवायची नाही. पहा आता हे वांगं मी दाबून पाहिलं तर वांगंसुद्धा आपलं छान दाबलं जात आहे. आता यामध्ये आपण कसुरी मेथी टाकलेली आहे मी आणि इथंच आपण यामध्ये थोडी कोथिंबीर टाकणार आहोत आणि पोहे खाण्याचे अगदी 2 चमचे एवढं आपण दाण्याचं कूट टाकणार आहोत. जास्त बारीकही केलेलं नाही कूट आणि जाडसुद्धा नाही. आता हे कूटसुद्धा आपण यामध्ये मिक्स करणार आहोत. कुटामुळे सुद्धा भाजीला एक छान वेगळीच टेस्ट येते. तर आता हे आपण मिक्स करणार आहोत आणि एक वाफ काढून घेतल्यानंतर आपली भाजी अगदी खाण्यासाठी तयार होईल. आता अगदी 2 मिनिट झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आपली भाजी आता तयार झालेली आहे. पहा भाजीला घट्टपणा, रंग आणि चवीलासुद्धा अप्रतिम अशी ही भाजी आहे. तुम्ही ही भाजी नक्की एकदा करून बघा. आता ही भाजी आपली शिजलेली आहे. आता या भाजीची आपण प्लेटिंग करून घेणार आहोत आणि वरून थोडी आता कोथिंबीर घालणार आहोत. तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा बिट्ट्यांसोबत सुद्धा खूप आवडीने खाऊ शकता ही भाजी. तर चला आता तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
पुन्हा आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.